विशाल आहे, मी गोंदिया जिल्ह्यावरून आलो आहे. मला जेम पोर्टलबद्दल थोडंफार माहीत होतं जेव्हापासून मी व्हिडिओग्राफी थोडंफार नाही, किती ते जेम पोर्टलचं टेंडर पण भरलंय थोडंफार. ऍक्च्युली सर ते तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमाने मी बघितलं आहे की कसं भरायचं. तुम्ही जेव्हा वर्कशॉपला सांगताय ते व्हिडिओ रेकॉर्ड होतात आणि तुम्ही जेमबद्दल काही वर्कशॉप पण केले जे ऑनलाईन आहे. तुम्ही भरपूर सारे बघितले आणि युट्यूबला मी मेंबरशिप पण घेतली होती 1 महिन्याची. आणि तिथं मेंबरशिपला काय भरपूर सारे असे पेड जे आहेत जे खरंच फ्रीमध्ये देऊ शकत नाही ते तिथं दिले आहे. तर त्यामध्ये कसं आहे भरपूर डीपमध्ये नॉलेज मिळतं. त्यामधून मी हे जेम पोर्टलबद्दल पण मला सर मी जेव्हा महाटेंडर पोर्टलला बघितला तिथे सिव्हिलचे भरपूर सारे कामं निघतात. आता सिव्हिल तर आहे नाही माझं, पण त्याबद्दल मी रिसर्च केलं की सिव्हिलची लायसन्स कशी बनवायची बघ, कारण की आपल्याला तर सिव्हिलमध्ये एज्युकेशन नाही. तर मला माहिती पडलं की आपल्याला टेक्निकल नॉलेजची गरज नाही आहे, पण क्लास 5 ची लायसन्स आपण ओके सॉरी ते लायसन्स बनवू शकतो. आपलं एज्युकेशन त्या फील्डमध्ये नाही आहे तरी सुद्धा. तर त्यासाठी मी पण टर्न काहीतरी असतं सर त्यासाठी, तर ते आपल्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर बघू काय आहे. तर पण आज मला ह्या वर्कशॉपच्या माध्यमानं 3 दिवसाच्या वर्कशॉपच्या माध्यमानं संपूर्ण माहिती पडली आहे काय आहे कसं आहे कोणत्या प्रकारचं काम होतं आणि आपण कशा प्रकारे करू शकतो. माझं व्हिडिओग्राफीचंच नाही तर भरपूर सारे कामं आहे जे सरांनी आता प्रोडक्टबद्दल. तर मला प्रोडक्टबद्दल ॲक्च्युली माहितीच नव्हती की प्रोडक्ट कसे लिस्ट करायचे. त्याचा तो ते OEM मागत होता आणि ऑथरायझेशन लेटर, तर ते आपल्याकडे नव्हतं. पण आत माहीत पडलं की Q1 Q2 हां ते पण असतात. त्यामध्ये आपल्याला कोणत्या Q4 आणि Q3ला ते लागत नाही. तर आज मी ते तुमच्या माध्यमाने शिकलो की आपण जेम पोर्टलला ते कसे करू शकतो आणि नेक्स्ट मी ते प्रोसेस करणार सांगा. थँक्यू.